ऑस्ट्रेलियात खूप पैसा आहे म्हणे आणि मला पण ऑस्ट्रेलियाला यायचंय. ऑस्ट्रेलियामध्ये जॉब करायचा आहे. मी खूप गरीब आहे. मला माझ्या घरच्यांचं भविष्य बदलायचंय. मला खूप पैसा कमवायचा आहे आणि कसं यायचं मला सांग. मला पण यायची इच्छा आहे. मी खूप कष्ट करेल. मी खूप कष्टाळू आहे. असे बरेच डीएम मला येतात आणि या सगळ्या डीएमचं आज उत्तर देण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओत होणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अश्विनी. मी राहते ऑस्ट्रेलियामध्ये. गेलं 1 वर्ष मी ऑस्ट्रेलियात राहते आणि माझ्यासोबत ज्या पण गोष्टी घडतायत, जे पण मी स्ट्रगल केलं आहे किंवा ज्या पण गोष्टी मला नवीन वाटतात, त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या शॉर्ट व्हिडिओ थ्रू तुमच्यासोबत शेअर करतच असते. मी स्वतः पण जॉब करते. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि माझे हसबंड मायनिंग इंजिनियर आहे. मी दोघंही जॉब करतो. आम्हाला 2 मुलं आहेत आणि दोन्ही मुलं शाळेत जातात आणि जे पण मला एक्सपिरियन्स येतोय, जो पण आमच्यासोबत जे घडतंय ते सगळं मी माझ्या व्हिडिओ थ्रू शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. आज मंडे आहे. आज मला सुट्टी असते. त्यामुळे आजचा व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा आजचा प्रयत्न आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण मेन पॉइंटवर येऊया. कसं यायचं ऑस्ट्रेलियामध्ये? तिकीट काढलं, ऑस्ट्रेलियाला आलं असं नाही. तुम्हाला व्हिसा लागतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. Googleवरती सगळ्या इन्फॉर्मेशन आहेत, बरोबर? पण तुम्ही ह्या व्हिडिओवरती का आलात? कारण तुम्हाला कोणाचा तरी रिअल एक्सपिरियन्स ऐकायचा आहे आणि त्यातून काहीतरी रिअल इन्फॉर्मेशन मिळेल याची अपेक्षा आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात, बरोबर? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हिसाचे किती टाइप्स असतात. स्टुडंट व्हिसा झाला, स्किल व्हिसा झाला, परत त्यानंतर कोणता व्हिसा म्हणता येईल आपल्याला? स्पॉन्सर व्हिसा असतो. त्याच्यामध्ये त्याला पण 482 व्हिसा असतो तो. वर्क व्हिसा म्हणतात त्याला. तर असे व्हिसाचे टाइप्स असतात. तर बरेच लोकं काय करतात अर्ली एजमध्ये ते स्टुडंट म्हणून इथे येतात आणि थोडेसे हायर एजवाले इथे पी-एच-डी करण्यासाठी किंवा मास्टर्स करण्यासाठी येतात. तर ते त्या स्टुडंट व्हिसावरती इथे येतात. पण त्यांना वर्क राईट्स पूर्ण मिळत नाहीत. तुम्हाला काही लिमिटेशन्स असतात. मग त्या लिमिटेशन्समध्ये पार्ट टाइम जॉब मुलं करू शकतात. त्या पार्ट टाइममध्ये मुलं मॉलमध्ये अटेंडर म्हणून जॉब करू शकतात, बिलिंग सेक्शनमध्ये. त्याचबरोबर क्लिनिंगचाही जॉब मुलं करतात. छोटी-मोठी जी पण जितकी कामं आहेत ना, छोटी-मोठी अनस्किल कामं, ती सगळी मुलं न लाजता करतात आणि त्यातून भरपूर पैसे मिळतात त्यांना. एवढे पैसे मिळतात, की ते त्यांची फी पण भरू शकतात, घरीही पैसे पाठवू शकतात आणि ते त्यांचं एज्युकेशनही करू शकतात. अभ्यासालाही वेळ मिळतो आणि चांगली लाईफ आहे. त्यामुळे भरपूर लोकं इथे एज्युकेशनसाठी येतात. पण आता समजा तुमच्या घरामध्ये 2 मुलं आहेत, बायको आहे आणि असे लोकं जर एज्युकेशनसाठी येत असतील, तर तुमचा पार्टनर पण हा थोडासा एज्युकेटेड पाहिजे. तो पण तुम्हाला सपोर्ट करणारा पाहिजे. तर तुम्ही स्टुडंट व्हिसावरती येऊन इथे तुमचं तुमचं घर तुम्ही स्थापित करू शकता. समजा तुमचं लाईफ तुम्ही स्टार्ट करू शकता असं म्हणता येईल. आणि ऑस्ट्रेलिया हे स्ट्रगल मागतं. इथे जितका जास्त स्ट्रगल आहे ना, तितकंच जास्त तुम्हाला सक्सेस पण आहे, तितका जास्त पैसा पण आहे. आणि जर तुमची तयारी असेल ना स्ट्रगल करण्याची, वाटेल त्या परिस्थितीमध्ये जगण्याची, तर तुम्ही इथे सर्व्हाइव्ह करू शकता आणि खूप प्रगती करू शकता. आता सगळेच स्टुडंट हे असे अनस्किल वर्क करतात का? तर नाही. समजा काही स्टुडंट असे असतात जे इथे मास्टर्स किंवा पी-एच-डी करायला आलेले असतात. एक्झाम्पल एखादा इंजिनिअर आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे, तो इथे पी-एच-डी करायला आलाय, तर त्याच्याकडे ऑलरेडी इंजिनिअरिंगची डिग्री आहे. मग तो इंजिनिअरिंगमध्येच जॉब करून पार्ट टाईम जॉब करू शकतो. म्हणजे 50 तास 15 दिवसाचे असं हे जे रूल्स आहेत ते व्हॅरी होऊ शकतात. तुम्ही Googleवर चेक करा. तर तो करू शकतो. जॉब त्याच्या फील्डमध्ये जॉब करत-करत त्याचं एज्युकेशनही कंप्लीट करू शकतो. पण जर त्याच्या फॅमिलीमध्ये एखादा व्यक्ती त्याला सपोर्ट करत असेल, तर ते एकदम छान होऊ शकतं आणि तो एकटा आला असेल तर मग काय सोन्याहून पिवळं. तर मग डॉक्युमेंट्स काय-काय लागतात? तर याच्यासाठी तुम्हाला एक कुठे ॲडमिशन एखादी युनिव्हर्सिटी आहे, तुम्ही तिथे ॲडमिशन घेतलंय, तर त्याचं लेटर तुम्हाला लागतं. तिथे फीस भरावी लागते. तुम्हाला एखादं अकोमोडेशन बुक करावं लागतं इंडियातूनच. त्या तिथे तुम्ही राहणार आहात तिथे. आणि हे सगळं तुम्हाला पेपर्स जमा करावे लागतात. तुमचे सगळं तुम्ही आतापर्यंत कुठे आणि किती काय-काय शिकलात याचा पूर्ण सी-डी-आर बनवावा लागतो. तर हे सगळे डॉक्युमेंट जमा करावे लागतात आणि त्यानंतर तुम्ही व्हिसाला अप्लाय करतात. तर एका स्टुडंटला जवळपास 8,00,000 ते 20,00,000 पर्यंत खर्च येतो. युनिव्हर्सिटीची फी आता ती डिफरंट व्हॅरी होत असते. त्याची तर तुलना तर इंडियासोबत करूच नाही शकत आपण, इतकी महाग फी असते. पण जर तुम्ही इथे पार्ट टाईम जॉब करू शकता, हेच एक प्लस एडवांटेज आहे. तुम्हाला एक ऑस्ट्रेलियामध्ये एंट्री मिळते, हे एक प्लस पॉइंट आहे. आणि तुमची तयारी तुम्हालाच करावी लागते. यासाठी तुम्हाला कोणीही मदत करू शकत नाही.
एखादा एजंट तुम्ही सपोर्ट घेऊ शकता, पण त्या एजंटची हिस्ट्री काढून मगच तुम्ही त्याच्यासोबत काम करा. नाहीतर मग काही एजंट आहेत ते फसवणारे, पैसे घेतात आणि तुमचं कामच करत नाही. ही पण एक गोष्ट असते. आणि महत्वाची गोष्ट, इंग्लिश. तुम्ही कुठल्याही विजावरती या, तुम्हाला इंग्लिश टेस्ट देणं एकदम अनिवार्य आहे. आयलेट्स म्हणा, पीटी म्हणा, ह्या टेस्ट तुम्हाला द्याव्याच लागतात. आता हे झालं स्टुडंट बद्दल. आता आपण बोलणार आहोत की हे जे वर्क विजा असतात, जसं की स्पॉन्सर विजा झाला किंवा स्किल विजा तुम्ही स्वतः अप्लाय केला, किंवा तुम्ही PR सुद्धा स्वतः अप्लाय करू शकता इंडियातून. हे सगळे जे विजा झाले, तर याला सुद्धा तुमच्या अकाउंटवरती फंड लागतो. आणि तुम्ही जर चुकीचा फंड दाखवला किंवा खोटा फंड दाखवला, तर तुम्हाला परत ते डिपोर्ट पण करू शकतात. आताच न्यूजमध्ये आलेलं आहे, खूप जणांनी खोटे फंड दाखवले, त्यांचा विजा कॅन्सल होत आहे. तर खोटं काहीच वागू नका, खोटे डॉक्युमेंट काहीच जोडू नका, नाहीतर तुम्हाला ते एका मिनिटात वापस पाठवू शकतात, तुमचा विजा कॅन्सल होऊ शकतो. हे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि फंड काय असतं, आता जसं डॉक्युमेंट झालं, त्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट पण होते, की तुम्ही फिट आहात का इथे येण्यासाठी. त्याचबरोबर तुमचं अकाउंट किंवा तुम्ही किती स्टेबल आहात आर्थिकदृष्ट्या, हे पण चेक होतं. त्याच्याशिवाय तुम्हाला इथे एंट्री मिळत नाही. तुमच्याकडे अकाउंटवर किती पैसे आहेत, किती प्रॉपर्टी आहे. जर तुम्हाला इथे आल्यानंतर जॉब नाही मिळाला, तर तुम्ही जगू शकता का? तुम्ही इथे येऊन आमच्या देशात तर भीक तर नाही मागणार ना? म्हणजे हे सोप्या भाषेत सांगते मी. तर ह्या सगळ्या शक्यतांसाठी इथे येऊन सरकारशीच भांडत नाही बसणार ना, की आमची मदत करा वगैरे. तर ह्या सगळ्या शक्यतांसाठीच ते फंड वगैरे ह्या गोष्टी असतात. आणि स्टुडंटसाठी तर फंड थोडे जास्त असतात. आणि जर तुमचे मेंबर जास्त असतील, डिपेंडंट तुमच्यावरती जास्त असेल, तर फंड हा वाढत जातो, मल्टिप्लाय होत जातो. त्यानंतर आता वर्क विजावरती बोलूया. वर्क विजावरती पण तुम्हाला फंड तर दाखवावाच लागतो. डॉक्युमेंट असतात. जर इंजिनिअरिंगच्या रिलेटेड CDR असतो, की तुम्ही आतापर्यंत काय काय शिकलात, त्याचा सगळे डॉक्युमेंट जमा करावे लागतात. कुठे कुठे जॉब केला त्यांचे सगळ्यांचे एक्सपिरियन्स लेटर जमा करावे लागतात. तुम्हाला आलेली जी पे स्लिप असते, ती पे स्लिप पण तुम्हाला जोडावी लागते. असं भरपूर काय काय असतं, ते जोडावं लागतं. अक्षरशः माझे डॉक्युमेंट, जेव्हा माझा CDR बनवायचा होता, तेव्हा माझ्या वडिलांनी इतक्या त्या फेऱ्या मारल्यात ना माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये, कारण माझे 1-2 सब्जेक्ट बॅक होते. आणि मी काय केलं, सब्जेक्ट बॅक राहिलेले जे मार्कशीट असतात, ते माझ्याजवळ ठेवलेच नाही. मी फक्त पास की सब्जेक्ट ऑल निघाल्यानंतर जो मार्कशीट मिळतात, ते मी जमा करून ठेवले होते माझ्याजवळ. पण जेव्हा माझं CDR काढायचं होतं किंवा माझी सगळी हिस्ट्री चेक करायची होती, त्यांना बघायचं होतं मी कोणत्या इयरमध्ये कोणता सब्जेक्ट माझा बॅक होता, मग मी तो कोणत्या वर्षी काढला होता, हे सगळं सर्च करण्यासाठी माझ्या वडिलांना त्या खूप साऱ्या फेऱ्या माराव्या लागल्या युनिव्हर्सिटीच्या. त्यानंतर त्या गोष्टी निघाल्या. कोणतीच गोष्ट सोपी नसते. कारण मग माझं स्किल असेसमेंट झालं. स्किल असेसमेंट करावं लागतं, की तुम्ही कोणत्या, समजा मी इलेक्ट्रिकल इंजिनियर होते, तर आहे एज्युकेशन झालंय, तर त्याच्यामध्ये तुमचं असेसमेंट करावं लागतं. त्या सगळ्या गोष्टी, डॉक्युमेंट, वकील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. ते खूप लेंदी प्रोसेस आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल भरपूर इंटरनेटवरती माहिती मिळेलच. पण ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जागरूक असणं गरजेचं आहे. एका एका डॉक्युमेंटसाठी खूप धावपळ करावी लागते. आणि मी तुम्हाला घाबरत नाहीये, तर मी तुम्हाला सतर्क करते. आता बघा, इतका पाऊस पडला आणि लगेच ऊन. इथेच असंच आहे. काल बर्फ पण पडला होता. असं ऑस्ट्रेलियामधलं वातावरण चेंज होत असतं. माझ्या मागचं झाड बघता, हे माझ्या अंगणातलं झाड आहे. मी तुम्हाला लास्टला दाखवते, किती सुंदर दिसतंय. हा, तर मी कुठपर्यंत आले होते. ड्रायव्हर, क्लीनर आणि क्लिनिंगसाठी असा कुठलाही जॉब इथे नाहीये. त्यासाठी कुठलीही स्किल किंवा कुठलाही विजा इथे प्रोव्हाइड केला जात नाही. इथे आल्यानंतर जर तुम्हाला पार्ट टाइम म्हणून हे कामं करायची असतील, तर तुम्ही करू शकता. पण याच्यासाठी तुम्हाला स्पेशल इंडियातून इथे येऊन ते कामं करण्यासाठी तुम्हाला कोणीही बोलवत नाही. कोणताही तो विजा तुम्हाला मिळत नाही. असा कोणताही विजा माझ्या माहितीत तरी नाहीये, की जो ड्रायव्हरला दिला जातो किंवा इथे क्लिनिंग करायला या आमच्या देशात असं सांगण्यासाठी दिला जातो. कारण ह्या देशामध्ये खरं तर धाक फार कमी आहे ह्या लोकांना. त्यामुळे हे लोक जास्त शिकत नाहीत. एज्युकेटेड लोक फार कमी आहेत. आहेत, पण फार कमी आहेत. त्यामुळे भरपूर आपल्या इंडियन लोकांना इथे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करताना बघितलंय. मला खूप प्राऊड फील होतं. आणि खूप सारे लोक आहेत जे मोठ्या-मोठ्या पोस्टवर आहेत. आता मी माझ्या ऑफिसमध्ये ना, त्या ऑफिसमध्ये माझा बॉस इंडियन आहे. तर असं असतं, की सगळे मोठे-मोठे लोक जे असतात ना, की ते इंडियनच सगळीकडे दिसतील तुम्हाला मोठ्या-मोठ्या पोस्टवरती. तर तुमच्याकडे एज्युकेशन असेल ना, तर तुम्ही कधीही ऑस्ट्रेलियामध्ये या. आणि जर तुम्ही मला विचारलं, तर ऑस्ट्रेलियामध्ये यावं का? तर हो, ऑस्ट्रेलियामध्ये यावं. वातावरण, इतकी फ्रेश हवा, इथे वर्क कल्चर पण इतकं बॅलन्स आहे ना, की
तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी टाइम स्पेंड करू शकता, त्यांच्यासोबत टाइम घालवू शकता. तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही, कोणीही मेंटल प्रेशर देणार नाही, काहीच नाही. सगळं व्यवस्थित असतं इथे. आणि इथे कोणी सर मॅडम म्हणायची काही पद्धत नाही. एकमेकांना नावाने हाक मारायची पद्धत आहे. कोणीही बॉस नाहीये. बॉसला सुद्धा, मॅनेजरला सुद्धा नावाने हाका मारतात इथे. रिस्पेक्ट हे वागण्यात असतो, की त्यांना आवाज देण्यात, किंवा नुसतं सर मॅडम म्हणायचं आणि मग त्या सरनी त्यावरती जाच करायचा, बॉसगिरी करायची. इथे बॉसी बॉसी बनणं हे एक शिवी, एक प्रकारे शिवी सारखा. डोंट बी बॉसी असं म्हटलं की कार्यक्रम संपतो तिथे. कारण त्यांना माहिती हे स्टेप जर पुढे गेली तर याच्यावरती कारवाई होऊ शकते. म्हणजे आपल्या कलिगला पण आपण हे डायलॉग जो बोललो ना, तो घाबरतो, थांबतो. तो जे करतोय त्या गोष्टी करण्यापासून थांबतो. चला, हा विषय दुसरीकडे जातोय. सीडीआर बद्दल मी सांगितलं. इंग्लिश टेस्ट बद्दल आपण बोललो की नाही मला माहित नाही. तुम्ही कुठली आपण विजावरती या, तुम्हाला इंग्लिश टेस्ट द्यावी लागते. जसं की पीटी झालं, आयलेट्स झालं, हे इंग्लिश टेस्ट असतात, त्या द्याव्या लागतात. आणि विशेष म्हणजे तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन पण होतं, की तुमच्या वरती काही केसेस आहेत का, तुम्ही काही केलंय का इंडियामध्ये, हे सगळं चेक केलं जातं. आणि तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल आणि इंडियामध्ये त्याच्यावरती फाईन लागलेला असेल, तर ते सुद्धा फाईन भरून या. तर कारण इथे तुम्हाला जर दुसरं लायसन्स घेतलं तर तो पॉइंट इथे कट होतो ऑलरेडी आपल्या अकाउंट याच्यामधून, असं मला वाटतं. त्याचा इफेक्ट पडतो. ते कुठेही लिहिलेलं नाहीये. तर मग असे भरपूर लोक आहेत की जे स्टुडंट विजावरती येतात, मग ते वर्क विजा मिळवतात, एखाद्या कंपनीत चांगलं काम करतात, मग ती कंपनी इम्प्रेस होते, मग त्यांना विजा देते. विजा देते म्हणजे त्यांच्यावरती खर्च करते एक प्रकारे. तू इथे काम कर, मी तुला 3 वर्षाचा विजा देतो. त्यानंतर ते PR साठी अप्लाय करतात, मग रेसिडेन्सीसाठी अप्लाय करतात. म्हणजे स्ट्रगल संपत नाही इथे आल्यानंतर. आता तुम्ही माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओतून पाहतच असाल की आता आम्ही फॅमिली आहोत, तर मुलांचा वेगळा स्ट्रगल आहे, हस्बंडचा वेगळा स्ट्रगल आहे, माझा वेगळा स्ट्रगल आहे. आणि एवढं सगळं करून तुम्हाला मिळतं काय? तुम्हाला ही फ्रेश हवा मिळते आणि कोणतंही टेन्शन नाही आहे. बॉसचं नाही, कोणत्या कामाचं प्रेशर नाहीये, काहीच टेन्शन नाहीये. पैसे वेळेला अकाउंटला येतात. इथे 15 दिवसाला मला सॅलरी मिळते. माझ्या हस्बंडला 8 दिवसांना सॅलरी मिळते. काही जणांना महिन्याला सॅलरी मिळते. प्रत्येकाच्या सॅलरीचे टाईप आहे. मोस्टली 8 दिवस आणि 15 दिवसाचा सॅलरीचा पिरियड असतो. आणि सगळं असं इथे असतं. आणि घराचं पण बिल वगैरे पे करायचं असेल तर ते सगळं 8-8 दिवसाचंच असतं. त्यामुळे जास्त प्रेशर येत नाही. सेव्हिंग पण भरपूर होते. जर तुम्ही चांगल्या फॅमिलीमधून असाल आणि तुम्हाला सेव्हिंग करून चालायची सवय असेल, तर तुम्ही खूप छान सेव्ह करू शकता. जर तुम्हाला तुमच्या घराचं भविष्य बदलायचं असेल, तुम्हाला पैसा सेव्ह करायचा असेल, तर तुम्ही हिंमत करून ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये, किंवा अजून आता अमेरिकेचं तर तुम्ही पाहताय एवढा सगळा गोंधळ चालू आहे, तर ऑस्ट्रेलिया खूप चांगला देश आहे आणि इथे माणसाला खूप रिस्पेक्ट दिली जाते. तुमच्या जो पर्सनल स्पेस आहे त्याची पण व्हॅल्यू ठेवली जाते. हे सगळं करून तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये येऊ शकता आणि मला असं वाटतं ऑस्ट्रेलिया येणं वर्थ इट आहे. तुम्ही थोडीशी मेहनत केली तर. म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांनाच मोटिवेट नाही करत, ज्याला इच्छा आहे त्याच्याबद्दल मी बोलते. ज्यांनी मला कमेंट केली त्यांना सांगते. मॉर्निंग, सगळ्यांचं स्वागत आहे ट्रस्ट मराठी या चॅनलमध्ये. बापरे, बघा किती सुंदर सकाळ आहे. खूप पाऊस पडतोय आणि आज आहे मला सुट्टी. हे मूवीमध्ये बघितलं होतं ना, असं सेम हे वेगवेगळ्या कलरची पानं, अंगणामध्ये पडलेला हा सडा, दूर बघा किती पाऊस पडतोय.